राम नाम हे माझ्या आयुष्यामध्ये साधारण 91-92 साली आलं असेल. गोंदवलेकर महाराजांनी जेव्हा कानामध्ये येऊन अनुग्रह मला स्वतः दिला आणि त्याची जाणीव जेव्हा झाली तेव्हापासून रामनामाची आणि माझी ओळख झाली. राम नाम घेत असताना सुरुवातीला गुरूंची आज्ञा म्हणून घेत गेले, पण माझ्यासारखा अनुभव तुमचा प्रत्येकाचा असेल की जेव्हापासून हे राम नाम आपण आपल्या कंठी धारण केलं किंवा जास्तीत जास्त नाव घ्यायचा आपण प्रयत्न करतो तेव्हा नकळतपणे रामाचं चिंतनसुद्धा मनामध्ये होऊ लागतं की राम कसा आहे की ज्याचे आचार विचार आणि उच्चार हे एकच आहेत. तो मर्यादा पुरुषोत्तम आहेस, तसं त्याने एकदा वचन दिलं की ते जीवापाड ते तू पाळतो. असे अनेक प्रसंग रामायणातले आपल्याला माहिती आहेत. अनेक लहानपणापासून आपण अनेक गोष्टी त्याच्या ऐकलेल्या आहेत. मग जेव्हा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना आपलं रोजचं जीवन जगताना आपलं आयुष्य जगताना अनेक वेळा भांबावून जायला होतं किंवा अनेक वेळा अचानकपणे काहीतरी प्रसंग येऊन उभा राहतो, तेव्हा पहिल्यांदा राम आठवतो. रामाच्या बाबतीमधला एक प्रसंग इथे मला सांगावासा वाटतो की रामरायांचा राज्याभिषेक होणार होता दुसऱ्या दिवशी आणि आता उद्या सूर्य उगवला की राम अयोध्येचा राजा होणार होता. सगळी तयारी झाली होती आणि आदल्या दिवशी आपल्या वडिलांना वचन द्यायला लागलं आणि त्यामुळे राज्याच्या गादीवर न बसता त्याला वनवासाला जाण्याकरता आज्ञा मिळाली. हे असे प्रसंग आपल्याही आयुष्यात येतात की आपण बरंच काही तयारी करतो. अमुक एक गोष्ट गाठायची म्हणा किंवा आणायची म्हणा किंवा कुठलं तरी आपलं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण प्रचंड मेहनत घेतो आणि ती अगदी शेवटचा हातातोंडाशी आलेला घास असतो आणि तेव्हा अचानक चित्र पालटतं आणि मग आपण एकदम भांबावून जातो, दुःखी होतो, कष्टी होतो आणि सगळं आपली मनाची शक्ती पूर्णपणे निघून जाते. पण राम हा शेवटी परमेश्वरी अवतार. त्याही परिस्थितीमध्ये वडिलांचं वचन हे राखण्याकरता म्हणून त्याने सहजपणे तो वनवासाचा जो आदेश होता तो स्वीकारला. त्याला कुठेही मनाला त्रास झाला नाही. शांतपणे त्याने तो स्वीकारला, आनंदाने स्वीकारला. आपल्या बाबतीमध्ये असं होतं की अचानक येणारे कुठलेही बदल हे आपण इतक्या सहजतेने आयुष्यात स्वीकारू शकतो का? आणि ते बदल एकतर अचानक आलेले असतात, तर ते त्याच्याशी ॲडजस्ट करताना आपली किती जीवाची घालमेल होते, किती मनावर ताण येतो. आणि समजा आपण पर्यायच नसला आणि म्हणून आपण ते ॲक्सेप्ट केले तर आपल्या मनामधला आनंद कुठेतरी दूर पळून जातो. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये हा जो प्रसंग आहे रामाच्या आयुष्यातला तो कुठेतरी आपल्या चिंतनामध्ये सतत असायला पाहिजे. हां, आपण सर्वसामान्य माणसं असल्यामुळे अर्थातच आपण भांबावून जाऊ, गोंधळून जाऊ, पण तो काळ कमी करता येईल आपल्याला जर आपण सतत रामाचं चिंतन केलं, त्याचं नामस्मरण केलं. तर असे प्रसंग जेव्हा रामाच्या आयुष्यात आले होते तेव्हा तो कसा वागला होता असा एक स्वाभाविक विचार आपण करायला लागू. किंवा आता दुसरा प्रसंग, भरत जेव्हा रामाला आणायला जातो आणि सांगतो की नाही तुम्ही चला माझ्याबरोबर. त्यावेळेला आपण असतो तर म्हटलं असतं की ठीक आहे, मला काही यायचं नव्हतं पण आता तो म्हणतोच आहे तर मी येतो, असा आपण एक सोपा पर्याय कदाचित निवडला असता. आणि मग ते सगळं त्याचा आधार धरून आपण पुन्हा आपले पूर्ववत आपलं जे आयुष्य आपल्याला हवं होतं ते जगायला सुरुवातही केली असती. पण नाही, एकदा जे वचन दिलेलं आहे, एकदा जे ठरवलं आहे त्याच्यामध्ये कितीही मोहाचे क्षण आले तरी तिथे त्या मोहाच्या क्षणीसुद्धा स्थितप्रज्ञता अंगामध्ये असणं आणि मनामध्ये तो ठामपणा असणं हे या प्रसंगातनं आपल्याला खरंच शिकायला मिळतं.
त्यामुळे हा जो राम आहे, कोदंडधारी राम आहे, तो आपल्याला सातत्याने जाणते अजाणतेपणी मार्गदर्शन करतो असं मला वाटतं. आणि म्हणून सातत्याने रामनाम घेत गेलो की हळूहळू हळूहळू त्याचं नाव घेता घेता त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये सुरू होतं. आणि मग आपल्यासारख्या सामान्य माणसाला ह्या सगळ्या आपल्या कठीण प्रवासामध्ये कुठेतरी एक साथ मिळते. कारण राम हा असाच आहे, अगदी शंकर पार्वतीसुद्धा ज्यांचं नाव घेतात असा हा राम, तो आपल्या भक्तांकरता काय वाटेल ते करायला तयार असतो. आणि तो आपल्या भक्ताची साथ कधी सोडत नाही. पण हे कधी, जेव्हा तुम्ही प्रेमाने त्याला सातत्याने आळवाल आणि त्याला सांगाल की नाही, तूच आहेस रे एक माझा, दुसरं कोणी नाही, तूच मला या संकटातून तार, तेव्हा तो सगळं करेल, सगळे प्रयत्न करेल आणि तुम्हाला त्याच्यातनं बाहेर काढेल. पण मग हे सगळं जर त्याची साथ आपल्याला हवी आहे तर आपल्याला काय पाहिजे? एक सातत्याने त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे. जे स्मरण ठेवण्याकरता आपण काही माळा करण्याचा एक संकल्प सोडू शकतो. कारण मोजून जेव्हा एके ठिकाणी बसून आपण जेव्हा नाम घेतो तेव्हा ती एक बैठक तयार होते आणि मग शरीराला आणि मनाला सुद्धा ती सवय लागते. दुसरं कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात झाली तरी पहिल्यांदा जरी आपण भांबावून गेलो, गडबडून गेलो, घाबरून गेलो, तरी दुसऱ्या क्षणी ही माझ्या रामाची इच्छा आहे हा जो विचार आपण करायची हळूहळू सवय लावली तर त्या प्रसंगामध्ये सुद्धा, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भांबावून न जाता काय करायचं ह्याची जाणीव आपल्याला नक्की राहील. आणि सातत्याने जेव्हा आपण त्याचं चिंतन करू तेव्हा रामाला सुद्धा आपली सवय होईल आणि मग तो कायम आपल्याबरोबर राहीलच राहील. कारण त्याला हवंय फक्त तुम्ही त्याला शरण जा, त्याचं स्मरण करा, बाकी काहीही अपेक्षित नाही. आपल्या कर्मानुसार जी अधिक वजाबाकी आपण आणलेली आहे, बेरीज वजाबाकी, किंवा जी सुखदुःख आणलेली आहेत ती आपण अर्थातच भोगल्याशिवाय पर्याय नाही. पण या सगळ्यामध्ये जर रामाची साथ असेल तर हे कुठेतरी सोपं होईल, सुकर होईल, असा माझा अनुभव या रामनवमीच्या निमित्ताने मी केवळ तुमच्याशी शेअर केला. धन्यवाद.